कसा आहे आता तुला? सर पाठाचं आता चांगलं आहे, फरक वाटत आहे. बरोबर. आणि पथ्य आणि काही मेडिसिन्स हे जर व्यवस्थित घेतले गेले ना तर खूप लवकर पाठीच्या मणक्याचा विकार हा बरा व्हायला लागतो, है ना. आणि कसं असतं की तुझं पाठीचं मणक्याचं जे दुखायचं कारण होतं त्याचं कारण थोडंसं वेगळं आहे. गुल्म नावाचा जो आजार असतो त्याच्यामध्ये मणक्यामध्ये किंवा पाठीच्या मणक्यांमध्ये प्रेशर येतो आणि ते दुखत लागतात आणि MRI मध्ये काही निघत नाही आणि मला खूप त्रास होतोय. तर त्याचं कारण वेगळं आहे. आयुर्वेदानुसार जर तुम्ही जर बघितलं तर त्यात गुल्म निदान जर करून जर तुम्ही केलं ना तर ते फार मोठा आहे. गुल्म म्हणजे कसं वायूचा गोळा. आता वायूचा गोळा म्हणजे नेमकं कसं असते माहिती होतं की पोटामध्ये वायू जमा होतो. तो काय सोनोग्राफीत निघणार नाही आणि याच्यात निघणार नाही ना. तो वायू हा स्पर्श, वायू जे तत्व आहे ते स्पर्शानं समजणार आहे. हवा ही स्पर्शानं समजणार आहे. त्याला पालपेट केल्यानंतर मला ते समजलं आणि त्यानुसार मी तुला औषधी दिली. त्यामुळे तुला ते लवकर बरं वाटायला लागलं. किती दिवसात तुला बरं वाटायला लागलं ते? म्हटलं 7 ते 10 दिवसात. हा, लगेच बरं वाटायला लागलं. खूप घाण होती तुझी. ती घाण पहिले विरेचन आपण दिलं, पंचकर्मातला काही भाग केला आणि हा केला. तर पंचकर्मातला भाग केला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच बरं वाटायला लागते ते. ठीक आहे मग. आणि